मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत करतो। आता संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याची उत्कंठा लागलेलीच आहे। हप्ते वितरण व्हायच्या अगोदर मे महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अजून अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती हप्ते वितरण सुरू झालेले आहे। आजपासून 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत। अशा प्रकारचे लाखोंच्या संख्येने लाडक्या बहिणी व्हिडिओ पाहत आहेत। आपण लाडक्या बहिणींना प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मे महिन्याचा हप्ता आहे तो या पहिल्या आठवड्यामध्ये येणार नाही आहे। साधारणतः आता 2च दिवस बाकी आहेत, तर या 2 दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारचे हप्ते वितरण होणार नाही आहे आणि तशी शासनाची तयारी झालेली नाही आहे। आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत। त्यामुळे साधारणतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,70,00,000 ज्या लाडक्या बहिणी आहेत, तर या साधारणतः पात्र लाडक्या बहिणींना जो हप्ता येणार आहे तो मे महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये हप्ते वितरण जाणार आहे। त्यामुळे या 2 दिवसांमध्ये जीआर देखील प्रसिद्ध होण्याची शक्यता कमी आहे। आपण देखील माहिती घेत आहोत की जीआर प्रसिद्ध झाल्या आपण लगेचच व्हिडिओ देणार आहोत। ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचे हप्ते आलेले आहेत अशा लाडक्या बहिणी पात्र समजायच्या आहेत, पण त्यांना एक मोठी महत्त्वाची बाब की पुढील हप्ते पुढील लाभ मिळवण्यासाठी पात्रता तुम्हाला गमवायची नाहीये, म्हणजेच की तुम्ही पात्र राहाल यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील पात्रच लाडक्या बहिणींना हा लाभ तो येणार आहे आणि याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नव्हता अशा लाडक्या बहिणी खरोखर पात्र असतील, तांत्रिक कारणामुळे त्यांचा लाभ बंद झाला असेल, त्यांचीच कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि त्यांना पुन्हा पात्र केलं जाणार आहे। सध्या जो येणारा हप्ता आहे तो केवळ मे महिन्याचाच हप्ता येणार आहे। 2 हप्ते जून आणि मे असे एकत्रित मिळण्याची शक्यता फारच कमी आहे, कारण का नुकताच मार्च आणि एप्रिल असे 2 हप्ते लाडक्या बहिणींना मिळालेले होते। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना जून महिन्यामध्ये जो मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे तो उशिराने मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि साधारणतः आता या वर्षी देखील जे लाडक्या बहिणी आहेत त्यांना दरवर्षीप्रमाणे ई-केवायसी करावी लागते। त्यामुळे जून महिन्याच्या मध्यापासून ही ई-केवायसी सुरू होण्याची शक्यता आहे। ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्यांनी यापूर्वी ई-केवायसी केलेली आहे अशाच लाडक्या बहिणींना ही ई-केवायसी संधी असणार आहे। ज्यांनी ई-केवायसी केलेली नाही आहे, ज्यांचं लक्षात घ्या ई-केवायसीसाठी गेल्याच नाही आहेत, अशा लाडक्या बहिणीसाठी सध्या अपडेट नाही। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात जर काय तुमच्या शंका असतील तर आपल्या कमेंटमध्ये व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। हप्ते वितरणाचा जीआर आल्या लगेचच माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।